हां, नमस्कार. मी श्रीराम राऊत, सफल सीड्स जालना या कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण उमापूर या गावी आमचे काळे बंटी काळे यांच्या शेतावर आहे. यांनी सफल कंपनीचा 500 गव्हाची लागवड करून आता गहू हार्वेस्टिंगला येत आहे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सफल सीडच्या गव्हाबाबतीत. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव अभिषेक पांडुरंग काळे, राहणार उमापूर. खूप चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे. गव्हाला पाणी व्यवस्थित, सगळं व्यवस्थित दिले. फवारणी, कुठल्याही प्रकारचा रोग नाही. एकदम चांगलं सीड आहे. तुम्ही किती किती बियाणं वापरलेलं आहे? कॅमेरा किती बियाणं? एक बॅग 20 किलो. 20 किलो 20 किलो बियाणं तुम्हाला गव्हाच्या क्वालिटी बाबतीत आणि उंबी एकदम बाबतीत चांगली क्वालिटी. कोंबी पण लांब आहे. इथं आसपासच्या शेतकऱ्याकडे इतर वाहनं आहेत त्यापेक्षा आम्हाला चांगली क्वालिटी चालेल. दर्जाची. हां, फुटवा वगैरे. फुटवा वगैरे छान. तर काळे बंधूंनी सफल सीडची एक 20 किलोची बॅग लावली आहे. याला मार्गदर्शन करणारे राजवीर ॲग्रो एजन्सी उमापूर येथील आपले डीलर सोबत आहेत. शेठ, आपलं थोडं गव्हाबाबतीत काय प्रतिक्रिया आहे? इथं गव्हाची ओंबी चांगल्या प्रकारे आहे आणि पोचले पण सध्या चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आणि क्रॉस व्हरायटीमध्ये जर विचार केला तर ही व्हरायटी चांगली आहे. सफल सीडची रिसर्च व्हरायटी असल्यामुळे आणि अधिक उत्पादन देण्याकरता ही उत्पादन देणारी व्हरायटी आहे. तसंच कंपनीच्या जुन्या डीलर यांचा किंवा जुन्या शेतकऱ्याचा असा अनुभव आहे, ही चपाती खाण्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे. दिवसभर मऊ राहते. आपण प्रत्यक्ष पाहणारच आहोत नंतर पण त्या गव्हाची चपाती. पण खूप चांगलं असं हिचं म्हणजे वर्णन जर मी कंपनी प्रतिनिधी म्हणून किंवा जुन्या अनुभवी शेतकऱ्यांचं मार्गदर्शन म्हणून, ही चपाती पण खायला खूप संध्याकाळपर्यंत मऊ राहणारी चपाती या गव्हाला आहे. शेतकऱ्यासाठी ही खूप वरदान देणारी व्हरायटी आहे, जेणेकरून उत्पादन पण जास्त देते आणि चपाती पण खायला गोड असल्यामुळे या व्हरायटीला शेतकऱ्याची पसंती मिळत आहे. तर आपण इतर शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय सांगता? म्हणजे ही व्हरायटी इतर शेतकरी बांधवांनी सुद्धा ह्या व्हरायटीचा करायला पाहिजे. पेरणी करण्यास हो, काही हरकत पेरणी नाही. करायला काही हरकत नाही. धन्यवाद. एकदम चांगल्या प्रकारची व्हरायटी. धन्यवाद काळे भाऊ, आपण या व्हरायटीबद्दल लागवड केली प्रथमतः आणि चांगलं उत्पादन आलं. धन्यवाद. ओके.